हितेश पाटील 11 टीमचे 12वे प्रतिनिधी. चला आपण लगेच आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. हितेश पाटील 11 टीमचे कॅप्टन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर लगेच आपण आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कमेंटर बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तर आता त्यांचं आगमन झालंय. त्यांचा सन्मान इथे कल्पेश दादा यांच्या शुभास्ते केला जात आहे. व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर आणि आपल्या कल्पेश दादा यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान होत आहे. थँक्यू. प्रेमाची उपदार शाह त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. पाहुण्यांना तर आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि ती संस्कृती आणि ती परंपरा ती जपली जातीये पीपीएलच्या माध्यमातून. जाऊया आपण मैदानावरती. सामना स्टार्ट होत आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेख बॉल. चेंडू पडल्यानंतर इथे डीप राहिलाय. फलंदाज बीट होत आहे रोहन मात्रे. षटक क्रमांक पहिलं फेकतोय निखिल आणि सलामी जोडी प्रसाद पाटील. निखिल आणि प्रसाद पाटील 9 सेकंड वरती प्रसाद सेकंड वरती निखिल. पहिलं पॉवर प्ले षटक. हा चेंडू सुरेख आहे. चेंडू पडल्यानंतर इथे पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करून जातोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात फार चांगली झाली. काल आपण पाहिलं आज ज्या प्रकारे पहिली याच्या अगोदरची मॅच होती हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षक वर्गाने तो एन्जॉय केला. काय जबरदस्त लढत होती त्या दोन बलाढ्य टीम मध्ये. आणि इथे सामना आपण पाहतो इथे दोन्ही संघांना परास्त झाले. त्यामुळे ही लढत दोघांसाठी फार महत्वाची आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. आणि इथे बॅटची लागली आहे. 2 बॉल बीट केल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती इथे विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाजी करताना रोहन मात्रे आणि इथनं निखिल माळी. बॅक टू द डगआउट. नाही षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना धक्का लागलाय अतिशय मोठा 0च्या धावसंख्येभोवती. आणि न्यू बॅट्समन आता मैदानावरती येतोय प्रथमेश पाटील. सापोला टीम कडनं खेळणारा खेळाडू आज इथे खेळतोय. लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं बॅटिंग करणारा संघ डीजे स्पोर्ट्स आणि स्प्रुवा 11 टीम. सुरुवात फार खराब झाली आहे. फार शांत सुरुवात करणं आपण प्रत्येक मॅच मध्ये जर पाहिलं ना प्रत्येक मॅचची सुरुवातीला थोडीशी शांत पाहायला मिळाली. आणि ते फलंदाज प्रथमेश पाटील सेकंड वरती डॉट चेंडू 4 बॉल डॉट फेकलेत. इथे गोलंदाजी करत असताना रोहन मात्रे पुन्हा एकदा हा चेंडू हलक्याने टॅप करतो. पॉइंट रिझन मध्ये रन्स त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट झाली. रिक्स सुटवली. एक धाबेसाठी जो प्रयत्न केला मी म्हणेन इथे थोडा संघावरती प्रेशर होता. अशा मुवमेंटला जर अजून एक विकेट गेली असती ना तर फार मागात पडलं असतं. आणि एक धाबेसाठी इथे रिक्स सुटवली. आणि असं म्हटलं जातं की हाय रिक्स इज हाय प्रॉफिट. हा अकाउंटिंगचा नियम आहे. तुम्ही रिक्स घ्या आणि जास्त प्रॉफिट मिळवा. मात्र इथे रन्स मिळाली. एक टीमची टोटल 5व्या बॉलवरती खातं खुलं झालंय. अतिशय खराब सुरुवात. मात्र इथे 5व्या बॉलवरती सिंग मिळाली. टीमची टोटल 1 बाद 1. अंतिम बॉल असेल षटकातला. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही बघतायत. 2 खेळाडू जे ऑन साइड मध्ये आहेत. एक इथे आपण पाहिलं डीप मिड विकेट मध्ये आणि एक लॉंग ऑनला. असे 2 खेळाडू जर पाहिले तुम्ही 30 गज गेल्याच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती आहेत. मिड ऑफ तैनात आहे. त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हलक्यात क्लिक करतो. इथे चेंडू मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा एकदा रन्स मिळाली. 1 बॅकअप लाभलाय. रन्स मिळते 1. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे बॅटिंग करत असताना डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 टीमची टोटल
एक बाद 2. तर रोहन मात्रेचं षटक फार चांगलं राहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 2 रन्स देतात, 1 विकेट देखील टिपली. प्रेक्षक वर्ग हळूहळू थँक्यू डीसे. टीमचे टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 2 रन्स लागल्यात. प्रेक्षक वर्ग हळूहळू भार संख्येनं वाढत चालल्यात. शाळेतली मुलं देखील आज एन्जॉय करतात उन्हामध्ये बसून क्रिकेट स्पर्धेला. मात्र क्रिकेट सोबत आपला भविष्य अर्थात आपण प्रत्येकानं आपल्या करिअर कडे लक्ष द्या. क्रिकेट खेळासोबत तुमचं करिअर फार महत्वाचं आहे आणि शाळेतल्या मुलांना विनंती देखील करेल की तुम्ही क्रिकेट बघितल्यानंतर जे अभ्यास आपला आहे ते पूर्ण करायचा आहे. हा चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाज मात्र इथे बीट होत आहे. डॉट चेंडूची समाप्ती. अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. गोलंदाज रमाकांत सेकंड पॉवर प्ले फेकण्यासाठी सज्ज झालाय. 3 खेळाडू तुम्ही बघतायत. ऑफ साईडला 1, ऑन साईडला 2 बाउंड्री खेळाडू आणि ते बॅटची एज होती. विकेट किपरनं चूक केली आहे. खरं अतिशय सोपा झेल होता आणि तो झेल सोडल्यानंतर त्यांच्या 11 खेळाडून डोक्यावरती हात मारला. इकडे एवढा सोपा झेल होता तो त्याने इथे ड्रॉप केला आणि टीमची टोटल अद्याप पण पाहिली 2 धावा लागल्यात. फक्त 2 धावा. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जिंकण्याचा त्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकटी संगमाच्या आधारे सामना या 2 बलाढ्य टीम मध्ये डू अँड डाय अर्थात जिंका किंवा मरा. जिंकलात तर आपलं अस्तित्व या लीग मध्ये टिकवू शकता आणि हरलात तर या लीग ने तुम्हाला बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सुधारून आज एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे आणि ती टीमची टोटल झाली 1 बाद फक्त 3 धावा. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन आणि सातत्यानं फिल्डिंग मध्ये परिवर्तन होत आहे. ऑनसाइड मध्ये 2 खेळाडू, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आणि जो खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता त्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणलाय 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा तिसरा खेळाडू ऑनसाइड मध्ये तुम्ही बघताय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रमाकांत लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा हा बॉल फार काय हवेत आहे. मात्र चेंडू जातो इथे लॉंग लेगच्या दिशेनं. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्यासाठी धावतायत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. फार वेगाने धाबा घेतल्यात, अतिशय वेगानं चित्त्याच्या चपलाईनं. तर असं म्हटलं जातं ना की चित्ता एक असा प्राणी आहे जो ताशी 110 किलोमीटर वेगाने धावू शकतो आणि त्या वेगानं इथे रन्स कंप्लीट केल्यात 2 आणि टीमची टोटल धावपळकावरती लागली आहे ती एकूण फक्त 5 धावा. संघर्ष करतायत, संघर्ष करावा लागेल कारण क्रिकेटमध्ये सहजासहजी जिंकणं फार कठीण आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते, तुम्हाला संघर्ष करायचा असतो आणि या संघर्षातनं तुम्हाला आज एक चांगला क्रिकेट खेळायचं आहे. मात्र सुरुवात फार खराब झाली. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स फक्त आपण पाहिली 2 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील इथे रमाकांतनं षटक फार चांगलं फेकलं. 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 3 धावा दिल्यात. 3 षटरक्षक बाहेर होते कारण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर जो एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू त्याला आतमध्ये घेतला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू होता तो आपण पहिला बाउंड्री लाईन वरती घेतलाय. 3 खेळाडू दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये बाहेर आहेत. मग काहीतरी इश्यू आहे निश्चित पंच आम्हाला डिस्कस करून सांगतील की काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी असतील. तेच पंचांची भूमिका टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली. रन्स फक्त 5 धावा. षटक क्रमांक 2 रमाकांतचं फार चांगलं आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रमाकांत. हा चेंडू पुन्हा एकदा लाभ केलाय. इथे चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. रन्स मिळेल 1. तर ग्राउंड फार चांगलं आहे. छत्रपती
शिवाजी महाराज क्रीडा संकुल पेन एक अतिशय उच्च दर्जाचं क्रीडांगण तुम्ही पाहता क्रिकेट खेळण्यासाठी अनुकूल आहे आणि अशा ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्याची मजा आहे ना ती फार वेगळी असते. आज तो क्रिकेट खेळताना मी भाग्य मानेल या पेनकरांचं. पेन विभागातल्या प्रत्येक खेळाडूला इथे या ग्राउंडवरती खेळण्यासाठी मिळतंय. अतिशय सुरेख असं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती आपण पाहतोय उद्घाटन समारंभा दरम्यान सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शुभाचे तो उद्घाटन सोहळा देखील पार केला आणि तुम्ही स्टँड देखील बघतायत. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्ही बघतायत आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या बिलकुल डाव्या साईडला. टीमची टोटल 6 रन, फक्त 6 धावा लागल्यात. अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू हे समोर घेतात एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगम मिळाले. अतिशय शांत क्रिकेट, संयमी खेळ. मात्र इथे सुरुवात बघा त्यांची खराब झाली. 2 ओव्हर जे पॉवर प्लेचे होते ना ते फार महत्वाचे होते. तुम्हाला अटॅकिंग रूप धारण करायचंय. 2 ओव्हर मध्ये तुम्हाला एक चांगली स्टार्ट मिळवायची होती, मग ती स्टार्ट मिळाली नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये 2 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 5 असे एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद, फक्त 7 धावा धावपळकावरती. विजय सारखी तलवार चालवून गेला. नितड्या छातीनं सारा हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवराय होऊन गेला. आणि शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तिब्बार मानाचा मुजरा अर्पण करतोय. टीमची टोटल जर पाहिली 2 षटकामध्ये एकूण फक्त 7 रन झाल्यात आणि 2 षटक पॉवर प्लेची होती. तिथे त्यांना सुरुवात चांगली मिळवायची होती, मात्र सुरुवात चांगली झाली नाहीये. आणि आता मात्र येणारे 4 षटक फार महत्वाचे राहतील. 4 षटकामध्ये कमीत कमी आहे ना मी म्हणेन 50-55 रन्स तरी बनवाव्या लागतील. टीमचे टोटल झाले 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटक कंप्लीट. 3रं षटक पुन्हा एकदा अलंकारचा वापर केला. 3रं षटकामध्ये अलंकार वास्कर येतोय. एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे आणि त्या टीमला सुरुवात फार चांगली केली आहे. गोलंदाज सज्ज होतो अलंकार. सेकंड वरती खेळाडू डावकुऱ्या त्याचा प्रसाद. हा चेंडू हलक्यातून क्लिक करतोय. समोर खेळाडू नाहीये. दूरवरनं जोपर्यंत येतील तोपर्यंत मात्र 1 रन बाद झाला नाहीये. इथे रन्स कंप्लीट होईल का? यस, DRS. पंचांनी 3ऱ्या पंचांकडे मांग केली आहे की हा खेळाडू क्रीज मध्ये पोहोचलाय की मात्र इथे क्रीज पासून फार दूर आहे हे पाहायचंय. आणि इथे आमची आयोजन कमिटी सज्ज होतीये. रन्स तर एक कंप्लीट झाली. सेकंड रन साठी धावले, मात्र तिथे मका दिला आणि पाठीमागे वापस फिरल्यानंतर इथे आपण बघणार आहोत की खेळाडू क्रीज मध्ये पोहोचला की तिथे मात्र तो खेळाडू क्रीज पासून फार दूर राहिलाय हे आपल्याला पाहायचं आहे. तर बाउन्स झाला खेळाडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे खेळाडू आणि हा खेळाडू आउट, रन आउट. अर्थात मोठा धक्का लागलाय मैदानावर. फलंदाज प्रथमेश बॅक टू द डगआउट. रन्स घेतली पहिली. दुसरे रनचा जो कॉल होता दोघांमध्ये कॉल व्यवस्थित नव्हता आणि त्यामुळे ते रनआउट स्वरूपामध्ये प्रथमेशला माघारी पळतावं लागलंय. रनआउट स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का लागलाय. टीमची टोटल फक्त 7 धावा लागल्यात. न्यू बॅट्समन प्रणिल मात्रे न्यू बॅट्समन येतोय स्ट्रायकिंग वरती.
दबाव सुरुवातीपासून होता आणि ज्या प्रकारे पहिली षटक तुम्ही पाहिलं फार चांगलं, त्याच्यानंतर सेकंड ओव्हर, थर्ड ओव्हर, म्हणजे इथे सुरुवात चांगली झाली आणि आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. शुभम वास्कर यांच्याकडनं अलंकारने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अलंकार पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकर नंबर 3 खेळाडू आपण पाहिला प्रणिल. फुलटॉस चेंडू इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळाली. सिंगलवरती प्राधान्य द्यावं लागले कारण टीमवरती दबाव निर्माण झाले आणि अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये ना खेळाडूला थोडस दबाव आणि दबावामध्ये त्यांचा खेळ देखील चांगला होत नाहीये आणि तो दबाव टाकलाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये. काय जबरदस्त षटकं फेकली आहेत. रोहननं चांगलं षटक फेकलं. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं रमाकांतनं देखील चांगलं षटक फेकलं आणि आता अलंकार, म्हणजे असं वाटलं होतं की रोहन सेकंड स्पेल लगेच हात आलेल, मात्र कुठेतरी रणनीती वेगळी आहे, डावपेच वेगळे आहेत. हा चेंडू लॉप केलाय लॉंगांच्या डोक्यावरनं. चेंडू सीमा रेषा पलीकडे. संघर्षमय षटकार. मारे मारे प्रसाद पाडीच्या बॅटमधून षटकार आहे आणि प्रसाद एक विस्फोटक खेळाडू आहे. जरी सुरुवात त्यांची कमजोर झाली ना तरी प्रसाद जर शेवटपर्यंत टिकला तर एक चांगली टोटल तो धावपळकावरती लावू शकेल आणि प्रसादनं आतापर्यंत थोडस दबाव घेतला, मात्र तो दबावाला जुगारून इथे एक मोठी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय. सेकंड वरती प्रसाद पाटील. समोर टीमची टोटल जर पाहिली तर 14. हा चेंडू इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार, मात्र अंतिम मोमेंटला बॉल हवेत जास्त फ्लाय झालाय आणि ते प्रसाद पाडीची विकेट फार इम्पॉर्टंट होती आणि तो प्रसाद पाडी देखील मैदानात बाहेर होत आहे. बिग विकेट. होता त्याच्या टीमला की प्रसादच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता मोठी इनिंग्स पाहायला मिळेल. मात्र पुन्हा एकदा डावाला खिंडार फाडली आणि इथे हार फलंदाज देखील बाद होत आहे. प्रसाद पाटील न्यू बॅट्समन आला मैदानावरती. विशाल, प्रणिल मात्रे आणि विशाल पाटील. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी अलंकारसाठी शुभम वास्कर यांच्याकडनं ते प्राइज आहे विकेटच्या हॅट्रिक साठी. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आणि दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतात. यस, कारण इथे आतापर्यंत आपण पाहिलं अलंकारनं देखील फार चांगलं षटक फेकलंय. अलंकार वास्कर आणि खेळाडू बाद. बॅटची एज लागली आणि 2 बॉल 2 विकेट घेतल्यात आणि ते लगातार 3 विकेट साठी जे प्राइज होतं ते आता इथे कॅश प्राइज दिलं 2 लगातार विकेट साठी. शुभम वास्कर त्यांच्याकडनं ते अलंकारला प्राइज लागू झालाय इथे 1000 रुपये. टीमची टोटल फक्त 15 होती. 4 विकेट गेल्यात. 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक आणि अर्थात शुभम वास्कर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेटच्या हॅट्रिक साठीचे प्राइस आहे. तर हा चेंडू असेल विकेट हॅट्रिक. गोलंदाज तयार होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत आणि ही विकेट हॅट्रिक इथे मात्र चुकली आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं उत्साह फार होता, शुभमच्या चेहऱ्यावरती देखील आनंद होता कारण विकेट हॅट्रिक मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या बाबासाठी 1000चं कॅश प्राइज ठेवलं. आता इथे
टीमची टोटल धावसंख्या 17 रन. 17 धावा धाबळगती लागलेत. षटक क्रमांक आपण पाहिलं त्या ठिकाणी पण टीमची टोटल 16 धावा झालेत. लक्ष असू द्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5, एकूण 7 रन्स आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये एकूण 9 रन्स झाल्यात, एकूण 16 रन्स झाल्यात. लक्ष असू द्या, स्मॉल मिस्टेक कधी कधी होत असते, कारण जे प्लस मायनसचं जे गणित आहे ना ते कोड आहे ना, कधी कधी स्कोरर देखील कन्फ्यूज होत असतो आणि स्कोरर मध्ये कधी कधी आपले जे प्रेक्षक वर्ग असतात ना ते प्राइज लावतात आणि त्यामुळे कधी कधी त्याला डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे जे प्लस मायनस गणित चुकतं. मी दिलगिरी व्यक्त करेन आमच्या स्कोरर कडनं. 16 रन झाल्यात. इथे षटक संपलेत 3 षटकं कंप्लीट. ड्रिंक सॉली तुम्ही बघतायत मैदानाच्या बाहेर येते, कारण तापत्या उन्हामध्ये बिस्लरी पाण्याची व्यवस्था देखील आयोजकांनी केली आहे आमच्या खेळाडूंसाठी आणि तो बिस्लरी पाणी या ठिकाणी पुरवण्यात आलाय आमच्या खेळाडूंना, कारण ड्रिंक सॉली मैदानाच्या बाहेर आली आणि चौथं षटक इथे पुन्हा एकदा अलंकार. आता षटक क्रमांक 4, तिसरं षटक समाप्त झाले. रमाकांत अतिशय सुरेख बॉल, अतिशय सुरेख बॉल पडल्यानंतर पूर्णपणे डीप राहिला फलंदाजाला इथे पूर्णपणे बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट शून्यची समाप्ती. पूर्ण प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर टाकलं, एकही खेळाडू सेट होऊन दिलं नाहीये. हेच कारण की आता टीमवरती फार मोठं दबाव वाढले. डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 संघ जो एक ताकदवर संघ होता, मात्र या मॅच मध्ये झालंय का की त्या प्रत्येक ओव्हर मध्ये त्या टीमच्या खेळाडूंवरती दबाव टाकला आणि विकेटचं सातत्य ठेवत इथे टीमनं आतापर्यंत टीमला रोखलाय. फक्त 16 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रमाकांतचा हा चेंडू देखील इथे यष्टांच्या पाठीमागे झेल टीपला जातोय. 5वा धक्का लयतोय मात्र फलंदाज रोशन मोकल. बॅक टू द डगआउट. का झटका है जोरों से. खेळाडू बाद झाले. 5 विकेट लॉस. 16 रन लॉस ऑफ 5 विकेट. अतिशय दयनीय परिस्थिती, अतिशय खराब परिस्थिती आहे. कारण या मॅच मध्ये आपण निश्चित पाहिलं की आतापर्यंत 4थं षटक आहे. अद्याप आपण पहिले 2 बॉल फेकले गेलेत, म्हणजे इथनं जबरदस्त 16 बॉल अद्याप शिल्लक आहेत आणि इथनं जरी त्या 16 बॉल मध्ये अटॅकिंग रूप दाखवले ना तरी सुद्धा एक चांगलं टोटल बनेल. येणारं समीकरण आपण पाहिलं, धावसंख्या फक्त 16 धावा लागल्यात. पुन्हा एकदा रमाकांत. फार चांगला चेंडू इथे विकेटच्या पाठीमागे रन्स मिळाली. 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. फार वेगाने होते आणि ती रन्स देखील कंप्लीट होती. टीमची टोटल आता तब्बलकावरती लागली ती 17 धावा. धावसंख्या 17 रन लॉस ऑफ 5 विकेट. 5 खेळाडू बाद झालेत. मात्र इथे मी डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 टीमच्या खेळाडूंना एकच सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. येणारी वेळ तुम्हाला बदलवायची आहे. जे झालंय आतापर्यंत ते विसरून येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला एक रुद्ररूप धारण करून एक मोठी बॅटिंग, एक विस्फोटक खेळ मैदानावरती साकारायचा आहे. टीमची टोटल 17 रन 17 धावा धाबळगती लागल्यात आणि हा चेंडू लॉप केलाय. सगळ्यात से पटका सरळ दिशेने केलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या वरनं सीमा रेषा पलीकडे षटकार. बऱ्याच उशिरानंतर संघर्ष करत असताना हा षटकार आलाय आणि षटकाराबरोबर टीमची टोटल 23 या धावसंख्येवरती. आणि निश्चित मी ज्या प्रकारे सांगितलं की धावांची गरज आहे आणि ती धावांची गरज
हा चेंडू भरपूर चांगला बॅटची एज लागली, विकेटच्या पाठीमागे ते खेळाडू बाद झालाय. फलंदाज सार्थक मात्र 6वा धक्का मैदानावर डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 टीमला. या ओव्हरमध्ये झाले एकूण 5. अंतिम बॉल शिल्लक असेल. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिलं स्पेल रमाकांतचं देखील फार चांगलं होतं. रमाकांतनं 5 रन्स दिल्या, विकेट मिळाली नव्हती. मात्र या ओव्हरमध्ये त्यांना 2 सफलता मिळाल्यात. रन्स दिल्यात त्यानं 7 आणि टीमची टोटल जर पाहिली 23 लॉस ऑफ 6 विकेट. अर्ध्यापेक्षा जास्त संघ मैदानात बाहेर झालाय. एखादी खेळाडूला एखादी मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय आणि कठीण काळात आहे ना, जो आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग खेळतो तो खेळाडू हवा आहे या टीमला. आणि इथे येणारे 2 षटक, 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये तुम्ही जास्तीत जास्त धाबा कशा बनतील, कारण स्कोरवरती 23 रन्स आल्यात. इथनं ना 13 बॉल मध्ये 30-35 धाबा आल्या तर मी म्हणेन एक मोठं टार्गेट देखील सेट होईल. सेकंड वरती खेळाडू रजत मोकल. हा चेंडू लो फुल टॉस गॅप मध्ये खेळतोय. वाईट डिश लॉंगानला बीट करून चेंडू सी मारेच्या पलीकडे रजत मोकलनं टोकलाय. एक शानदार चौकार. रन झाल्यात ते धावपळकापतीत 27 रन 27 धाबाच्या षटकांच्या समाप्तीनंतर. परिस्थिती जेव्हा विरोधात जाते ना, तेव्हा माघार घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी करा, मग विजय आपलाच आहे. आता परिस्थिती थोडीशी कठीण आहे आणि अशा या कठीण परिस्थितीत तुम्ही स्वतःला सिद्ध करा. आणि जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर मग आपले प्रेक्षक वर्ग हे तुम्हाला प्रसिद्ध करतील. आज तुम्हाला या लीगच्या माध्यमातून प्रसिद्ध व्हायचं असेल ना, ही संधी आहे तुम्हाला पीपीएलच्या माध्यमातून. तर आज तुम्ही ते स्वतःला प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केलं, तर पीपीएल मधून तुम्ही स्वतः सिद्ध होणार आहात. बघूया येणाऱ्या मॅच मध्ये 2 षटकं बाकी आहेत, कितीपर्यंत टार्गेट आखलं जाईल. अलंकार भास्कर येतोय, न्यू गोलंदाज. सेकंड स्पेल हाताळण्यासाठी, कारण 2 स्पेल हाताळलं रमाकांतनं. बघा पहिल्या ओव्हर मध्ये रोहननं जे स्पेल हाताळलं फक्त 2 धाब्याचं होतं आणि त्या रोहनला फक्त एकच ओव्हर दिली. म्हणजे कुठे ती रणनीती फार वेगळी पाहायला मिळाली. हा चेंडू व्हाईट बॉल. टीमची टोटल धावसंख्या 28 रन्स 28 धाबा धाबळगती लागल्यात. अतिरिक्त धाबांची देखील गरज आहे मैदानावरती, कारण इथनं येणारे 12 बॉल आणि त्यांना फार मोठ्या धाबा बनवायच्या आहेत. मग एका बाजूने स्ट्राईक एंड वरती खेळाडू तुम्ही बघतायत विशाल. हा चेंडू लाईन भरकटली आहे, दिशा भरकटली आहे आणि जर तुमची दिशा भरकटली ना तर दशा व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल, कारण जास्त दिशा भरकटली तर मग दशा देखील होईल आणि दशा जर खराब झाली तर मॅच हातात निसटेल. टीमची टोटल झाली आहे एकूण 29 रन 29 धाबा धाबळगती लागल्यात. 12 बॉल शिल्लक राहिल्यात आणि 12 बॉल मध्ये विशाल काय खेळ करावी लागेल, कारण विशाल मध्ये क्षमता आहे, विशाल मध्ये जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य असे अनेक गुण आहेत आणि आज ते प्रूफ देखील करावे लागतील. कारण अशा कठीण परिस्थितीत या स्वतःला सिद्ध करण्याची ही जिद्द त्या खेळाडूमध्ये देखील आहे. फटकाच इथे फसलाय. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडूची लाईन आणि गती पाहिली नाहीये. चेंडूची लाईन फार चांगली होती, मात्र चेंडूमध्ये गती फार कमी होती
आणि इथे मात्र रन्स मिळाली एक. टीमची टोटल झाली 30 रन्स. फक्त 30 धावा धाबा लागल्यात. आता मात्र स्ट्राईक ती रजत मोकलनं चौकाराबरोबर खातं खुलं केलंय. 7व्या क्रमांकाचा खेळाडू आहे आणि 7व्या क्रमांकाचे जे खेळाडू असतात ना, 8व्या क्रमांकाचा खेळाडू, 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे खेळाडू असतात ना, ते फार विस्फोटक असतात. आज मात्र तो विस्फोटकपणा या खेळाडूला दाखवावं लागेल. शपथ झाले ऑन साईडला छोटू पिटकावून देतो तिथे वाटिश लॉंग ऑन रिझन मध्ये. रन्स मिळाली एक. सिंगल वरती प्राधान्य म्हणावं. सिंगलला संघ पुढे सरकतंय. आता सिंगलला लक्ष मोठं होणार नाहीये, कारण असं म्हटलं जातं ना की बिना हवा से क्या फुल खेलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्का दुक्का से क्या एक बड़ा टोटल लग पाएगा जब तक चौके छक्के ना हो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आणि ते टॉस चेंडूची समाप्ती झाली. टीमची टोटल 31 धावे होती. निश्चित अलंकार साठी पुन्हा एकदा शुभम वास्कर कडनं विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. टीमची टोटल 31 रन, 31 धावा धाबा लागलेत. तर पुन्हा एकदा अलंकार सज्ज होत आहे. हा चेंडू बॉल हव्यात आहे. स्वतः गोलंदाज जज करतायत. कॉटन बॉलची संधी आणि ते विकेट मिळाली. 7वा धक्का मैदानात बाहेर होतोय. खेळाडू विशाल बॅक टू द डगआउट. अजून एक खेळाडू मैदानात बाहेर गेलाय. जबरदस्त जर पाहिलं 7 खेळाडू मैदानात बाहेर गेले. मागचा सामना आठवलाय, 9 विकेट गेले होते आणि अंतिम मुवमेंटला जो चौकार आला ना 4थ्या बॉलवरती, तोच विजयाचा दिलासा देऊन गेला आणि सामना मात्र जिंकला होता. हा क्रिकेट खेळ मित्रांनो, क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट खेळ आहे. कधी कुठे काय होईल, कधी सामना कोण जिंकेल हे कधी सांगता आलं नाहीये. क्रिकेटमध्ये ना कधी कधी जिंकणारे संघ अचानक हारलेत, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. कधी कधी क्रिकेटमध्ये ना जिंकणारे संघ अचानक हारलेत आणि हारणारे संघ जिंकताना आम्ही पाहिलेत. बघूया येणारा तोच क्रिकेटचा सुख दुःखाने भरलेला क्रिकेट खेळ. फटका पुन्हा एकदा मोठा मारण्याचा प्रयत्न पाहिलं नाहीये आणि हा होता प्रेशर, दबाव. धावची स्वरूपामध्ये स्वतःची विकेट बहाल करतोय. टीमची टोटल जर पाहिली 31 रन, लॉस ऑफ 8 विकेट. मागचा मॅच जर तुम्ही पाहिला डीजे स्पोर्ट्स स्प्रोवा 11 टीमनं एक जबरदस्त टोटल लावली. ती 71 धावा स्कोरबोर्ड ती लावल्या त्या आणि त्या संघाला संघर्ष करावा लागतोय. काय म्हणेल आजचा हा खेळ, कारण ज्या संघानं या खेळपट्टीवरती 71 धावा बनवल्या होत्या, आता इथे बॉल हवेत आहे आणि अजून एक धक्का दे धक्का. विकेट लॉस. टीमची टोटल झाली 31 रन आणि मागच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये या संघाने 71 धावा केल्या होत्या. म्हणजे वेळ कशी बदलते हे आपण पाहिलं. तर वेळ कधी कशी येईल हे कोणालाच सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यावर वनवास भोगावा लागला. ज्या संघाने 71 धावा बनवल्या होत्या त्या संघाला इथे मात्र आपण पाहतोय 31 वरती थांबवलाय. शेवटची अंतिम जोडी मैदानावरती.
तर निश्चित प्रादुर्भाव वाढले. प्रेक्षकांना एकच सूचना करेल की तुम्ही सोशल डिस्टन्स आता जपायचे, कारण प्रत्येकाच्या तोंडावरती मास्क असला पाहिजे. सरकारनं आपल्याला सूचना केली, कारण आपलं हे आयुष्य फार सुंदर आहे आणि हे आपलं आयुष्य आपल्याला सुंदर पद्धतीने जगायचं आहे. आणि जर आपल्याला आयुष्य आपलं सुंदर जगायचं असेल तर प्रत्येकानं जो नियमावली आहे त्या नियमावलीनं आज प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंग करणं फार महत्त्वाचं राहील. तर आज तुम्ही जो क्रिकेट स्पर्धा बघतायत ना, त्या स्पर्धा आपल्याला जर टिकवायच्या असतील तर प्रत्येकाला इथे सपोर्ट करावा लागेल. जाऊया अंतिम षटकामध्ये. सज्ज होत आहे रुपेश पाटील. अंतिम डेट ओव्हर फेकण्यासाठी मैदानावरती. लास्ट विकेट सेकंड वरती खेळाडू मिलिंद. शेवटचा अंतिम जोडी. बॉल तर हवेत आहे आणि ते क्षेत्ररक्षक देखील पोहोचलेत. कॅच ड्रॉप. नीतीला मान्य नव्हतं. असं वाटलं होतं की संघ 31 वरती ऑल आउट होईल. आता जर समोर नीतीला मान्य नसेल तर ते घडत नसतं. आणि चांगला क्षेत्ररक्षक होता. झेल ड्रॉप झाला. 2 रन्स मिळाल्या. 2 रन्स बरोबर टीमची टोटल जर पाहिली 33 रन 33 धाब्यावर कधी लागलेत. मिलिंदनं प्रयत्न देखील चांगले केले. त्याला देखील माहिती आहे की आपण इथनं 1-2 मोठे षटकार जरी मारले तर एक चांगली टोटल बनेल. फटका पुन्हा एकदा चांगला येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मध्ये चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत मात्र मिळते सिंगल. सिंगल बरोबर टीमची टोटल 34 या धावसंख्येवरती. बऱ्याच जणांना असं वाटलं की झेल उडालाय म्हणजे संघ ऑल आउट होईल. आता जर नीतीला मान्य नसलं ना तर मग तेव्हा कधी कधी काय असं देखील चित्र घडत आहे. आणि तस झालाय. टीमची टोटल जर पाहिली धावपळकावरती लागली ती कुंड 34 धावा 9 लॉस 9 विकेट लॉस. अर्थात 9 खेळाडू बाद झालेत मैदानावरती. आज जी बॅटिंगची अपेक्षा होती ना या महत्वपूर्ण लढतीमध्ये ती बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये. अर्थात जो संघ मैदानावरती खेळतो त्याला संघर्ष करावा लागला. पहिला ओव्हर पासून या टीमवरती दबाव टाकला. पहिला ओव्हर पासून या संघावरती प्रेशर निर्माण केलं आणि ते शेवटपर्यंत मेंटेन ठेवलाय. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह. खेळाडू मोठा फटका उचलून खेळत नाहीयेत. मिड विकेट मध्ये शॉटला तिथे चेंडू उचलला जातोय. रन्स मिळाली 1. टीमची टोटल 35 रन्स. अद्याप पण पाहिले तर 3 बॉल शिल्लक राहिलेत या ओव्हर मध्ये. 3 बॉल शिल्लक राहिले. 3 बॉल मध्ये संघ निश्चित इथे पाहायला पण डीजे स्पोर्ट्स स्प्रुवा 11 संघ ऑल आउट च्या दिशेने आहे. मात्र तो ऑल आउटचा खतरा त्यांना वाचवायचा असेल तर निश्चित सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. मात्र सिंगल डबल तुमचं टोटल पुढे जाणार नाहीये. राहिले ते 3 बॉल 2 जरी षटकार लागले ना तर मी म्हणेन एक चांगली टोटल 50 धाबीची टोटल एक बेस्ट टोटल मानली जाईल. प्रयत्न करतायत कारण असं म्हणतात ना की प्रयत्नांती यश प्राप्ती. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. आणि या क्षणाला टीमची टोटल आपण पाहतो 35 रन. फक्त 35 धावा लागल्यात. स्कोरबोर्ड टीम. शेवटची अंतिम जोडी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका तर चांगला आहे. फ्लॅटेड अँड पॅरलल स्ट्रोक. तर क्षेत्ररक्षण देखील तीव्र स्टँडर्ड झालाय. तर एका बाजूनं कॉन्फिडन्स वाढला. एका बाजूनं आत्मविश्वास वाढला या खेळाडूंचा. जो संघ मैदानावरती खेळतोय आत्मविश्वासानं. टीमची टोटल 36 रन. हितेश पाटील 11. संघ तुम्ही पाहतायत या ठिकाणी ज्या संघानं मागच्या मॅच मध्ये परास्त झाले आणि या मॅच मध्ये जिंकण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं आणि या मॅच मध्ये जिंकलात तर नेक्स्ट मॅच मध्ये समीर अँड स्विझा 11 संघ विरुद्ध तो मॅच खेळायचा आहे. एक महत्वाची लढत. हा चेंडू देखील कार्पेट ड्राईव्ह. रन्स मिळाली 1 आणि डबल साठी धावतायत आणि रन्स त्या ठिकाणी करताना संघ ऑल आउट झालाय. अर्थात 37 रन 37 धाबेवरती इथे संघ डीजे स्पोर्ट्स स्प्रुवा 11 संघ ऑल आउट झालाय. चला प्रेक्षक वर्ग काही झालं नाहीये. प्रेक्षक वर्ग जर मैदानात आले ना लक्ष द्या. प्रेक्षक वर्ग आपण आपली जागा धरायची आहे.
काहीही झालेलं नाहीये आणि पंच लगेच आपण सामना देखील स्टार्ट करूया. लक्ष उभं केलं यावेळेस 38 धाब्याचं एक बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. चला प्रेक्षक वर्ग मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लगेच मॅच देखील स्टार्ट होती. 38 धाब्याचं लक्ष उभं केले. 36 बॉल मध्ये फक्त 38 धाब्याचं लक्ष आहे आणि या 36 बॉल मध्ये 38 धाबा म्हणजे लक्ष थोडस छोट आहे. लो स्कोर वाली मॅच आणि लो स्कोर वाली मॅच जेव्हा असते ना तेव्हा मात्र इथे मी एकच गोष्ट सांगेल की तुम्हाला 5 गोष्टी कराव्या लागतील. लो स्कोरची मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर तुम्हाला 5 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट तुम्हाला हाय स्टँडर्ड गोलंदाजी करावी लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला स्टँडर्ड फिल्डिंग करावी लागेल. तिसरी गोष्ट तुम्हाला अतिरिक्त धाबेवरती अंकुश लावावा लागेल. चौथी गोष्ट तुम्हाला विकेटचं सातत्य ठेवावं लागेल आणि पाचवी गोष्ट दबाव मागे दबाव या टीम वरती टाकावा लागेल. आणि जर या 5 गोष्टी तुम्ही इथे केल्यात तर मॅच देखील तुम्ही जिंकू शकता. पेन आरटीओचे आमचे अमित पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करेल इथे डीजे स्पोर्ट्स FIBA 11 टीमच्या कॅप्टनला की लगेच शतजन लावायचंय. सामना 38 धाब्याचं लक्ष. मॅच कशा प्रकारे असेल ऐकूया आपण मायक्रोफोन वरती. याच विभागाचा गोड आवाज आमचे परम मित्र रोशन पाटील सर मॅन फ्रॉम तारा. चला लगेच नवीन टीमचे मात्र दोन्ही खेळाडू मैदानामध्ये पाठवायचं. प्रेक्षकांना विनंती आहे आपली स्पर्धा आहे तर प्लीज आपण सहकार्य करा. कोणी तिथे गोंधळ करू नका. काहीही झालं नाहीये तर सूचना आली आहे आयोजकांकडून. या सूचनेचं आपण पालन करा. तर आमचे सत्यदादा जे हमरापूर विभाग लीगचे सचिव आहेत त्यांचं इथे शुभागमन. तर कॅमेरामनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज विनंती आहे आपण तिथून बाजूला व्हा. आणि पहिली सलामीवर जोडी मैदानामध्ये चालली आहे रोहन आणि त्याच्यासोबत खेळाडू असेल समीर आवासकर. महत्वपूर्ण जयेश बेलकडे हा खेळाडू आहे. अडतीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. चला सर्वांनी या तिथून गर्दी जो झाली ती बाजूला व्हा. पोलीस येतील बघा. आपण गर्दी कमी करा कारण कोविडच्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. तर लल्ला भास्कर आपले स्वयंसेवक पाठवा. गर्दी बाजूला करा. मैदानातून प्रेक्षकांना बाजूला करा. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर व्हा प्लीज. सामना सुरू झालाय. प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर व्हा. 38 धाबांचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानामध्ये हा संघ सज्ज झालाय. हितेश पाटील कुंभारली 11 हा संघ आणि एका बाजूला असेल डीजे स्पोर्ट्स अँड स्पृहा 11 संघ म्हणजे आमचे मित्र प्रसाद पाटील जे कॅप्टन आहेत आणि त्यातून आमचे मुन्नाबाई गोट्याबाई आमच्या आणि खऱ्या दिगंबर नागे आणि त्यांच्या अजून जे फ्रँचायसी आहेत त्या तिघांचं मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. आपण आपल्या खेळाडूंना खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तर इथून तो जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळायचा. बॉल घ्या. बॉल घ्या. तो जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती बस सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा पेन प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर आपण सन्मान घेतोय. काळे आपण याच्या व्यासपीठावर आपल्या शुभ असते हा सन्मान आम्ही घेणार आहोत. राहुल ठाकूर यांना विनंती आपल्या शुभ असते आमचे सत्यबन दादा पाटील यांचा पण सन्मान करायचा आहे. सत्यदादा भले बाजूला बसलेले आमच्या हमरापूर विभाग लीगचे खऱ्यातन करते धरते आणि कमिटी मेंबर सचिव त्यांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रसाद पाटील मॅन फ्रॉम कळवे अष्टपैलू गुणवान क्रिकेटर या टीमचा आणि त्याच्यावरती आता भरपूर मोठी जबाबदारी कारण समोर रोहन म्हात्रे वडाव दत्तगुरु वडावचा हा खेळाडू
टॅप केल्या बॉलला हलक्या हाताने मात्र पॉइंट मध्ये खेळून काढलाय. सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने टीमचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या रोहन या खेळाडूला, कारण त्याला माहिती आहे धावा कमी आहेत. आता सिंगल डबलने मात्र डावाला पुढे घेऊन जावं लागेल. 38 धावांचा पाठलाग करायचा जयेश बेलकडे या खेळाडूला मात्र ॲज अ ओपनर म्हणून संधी मिळाली. त्या संधीचं त्याला सोनं करावं लागेल, कारण या मोठ्या स्टेजमध्ये तुम्ही आता सलामीला आलात आणि या संधीचं तुम्हाला सोनं करायचं. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर, मेन अंपायर द्वारकानाथ चोरगे, बेलवली आणि एका बाजूनं केवाळे असे हे 2 पंच मैदानामध्ये आहेत. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कमध्ये तयार प्रसाद पाटील. यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली झेल पकडली आणि तदनंतर मात्र आता हा पहिला धक्का बसलाय जयेश बेलकडच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या हितेश इलेव्हन कुंभारली टीमला. डीजे स्पोर्ट्स अँड स्पुवा 11 टीमला आणि ते गरजेचं होतं, कारण धावा कमी आहेत आणि या परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला विकेट या घ्याव्या लागतील. नवीन खेळाडू, आयकॉन खेळाडू, टीमचा कॅप्टन समीर आबासकर, पेन कोलीबाडा संघाचा हा खेळाडू. आपण पहिला अनेक स्पर्धांमध्ये खेळला. पेन तालुका गटाचा संघ जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला त्या स्पर्धेमध्ये देखील प्रतिनिधित्व केलं आणि आज ॲज अ कॅप्टन म्हणून एक मोठी जबाबदारी त्याला या स्पर्धेमध्ये घेऊन त्याला आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं. कारण हा सामना जर आपण पाहिला डू ऑर डाय, म्हणजे जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये त्याचं अस्तित्व कायम राहील, त्याला अजून एक संधी मिळेल खेळण्याची. आणि जो पराभूत होईल तो लगातार 2 सामने पराभूत होईल, त्यामुळे मात्र त्याचा आयुष्य या ठिकाणी पूर्णपणे प्रवास संपेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. ग्लोव्स परिधान केलेत आणि स्वतः समीर आबासकर मैदानामध्ये दाखल आणि समोर आयकॉन खेळाडू, चांगला गोलंदाज तुम्ही पाहता प्रसाद पाटील बॉलिंग ऍक्शन मध्ये तयार होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रतीक चा देखील आपण आवर्जून लेखू. प्रतीक म्हात्रे हा खेळाडू ज्या टीमला त्याने देखील कोलीबाडा संघाला मोठं योगदान दिलं. आज तो थोडासा अनफिट आहे, त्याला इंजुरी झाली पायाला, त्यामुळे तो थोडासा या स्पर्धेमध्ये त्याला देखील खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्यालाही शुभेच्छा असेल. एक चांगला लेदर क्रिकेटर आहे आणि आपण पहिला स्टेट लेवलचा लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, आपण त्यालाही शुभेच्छा देऊया. भरपूर चांगला प्रवास राहिला. तर या मॅच मध्ये रोहन हा देखील एक चांगला खेळाडू आहे. दत्तगुरु वडाव संघाचं त्याच्यावरती भरपूर अपेक्षा असेल या ठिकाणी. हितेश इलेव्हन कुंभारली संघाकडून ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केला बॉलला, खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली. मागच्या इनिंग मध्ये आपण पहिल्या अबाऊ 70 रन्स मात्र या टीमने केल्या. आता त्या संघाला 37 धावून संख्येमध्ये रोखलं, ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघानं पहिल्या सत्रामध्ये. हितेश इलेव्हन कुंभारली संघानं मात्र त्यांना रोखलं होतं. आता या धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या समीर आबासकर आणि रोहन म्हात्रे या 2 फलंदाजांना. प्रसाद पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, समोर समीरसाठी हा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट, लोअर फुल टॉस बॉल. यावेळेस स्वीप आता पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या दिशेने मात्र बॉल निघून गेलाय. त्यानंतर मात्र चांगली फिल्डिंग. अजून एक सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र हळूहळू संघ पुढे चाललाय. 4 धावा फलकामध्ये लागल्या गेल्या. हा सामना जिंकायचा आहे या खरं तर दोन्ही संघांना, कारण भरपूर महत्वाचा हा सामना आहे. आपण पाहतो डीजे स्पोर्ट्स अँड स्पुवा 11 टीमचे जे समर्थक आहेत जवळजवळ 200 टी शर्ट्स त्यांनी एक्स्ट्रा बनवल्या आणि आपल्या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी ते आलेत. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आहे. गुड शॉट सिलेक्शन. यावेळेस मात्र बॉल चालला सरळ सीमारेषच्या बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार. मी पुन्हा येईन. हो तर 30 बॉल आणि आता 30 धाबांची गरज. रन बॉल इक्वेशन आलंय मैदानामध्ये. प्रत्येक षटका मागे आता 6 धाबांची गरज आणि हे आव्हान आता रोखायचं आहे डीजे स्पोर्ट्स अँड स्पुवा 11 टीमला. म्हणजे मोठं आव्हान आहे. भरपूर मोठ्या अडचणीने त्यांना सामोरं जावं लागेल आणि गोलंदाजीसाठी मात्र आता
हा खेळाडू सापोली गावचा प्रथमेश म्हात्रे. हा खेळाडू मात्र यावेळेस बॉलिंग मार्कवरती आलाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळला आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडायची त्याला, कारण धावा कमी खर्च करायचा आणि चांगला इकॉनॉमिकल स्पेल टाकायचा आहे. प्रथमेश म्हात्रे हा गोलंदाज. समोर तुम्हाला समीर आवस्कर हा खेळाडू पाहायला मिळेल. या स्पर्धेमधल्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावलं होतं खऱ्या अर्थाने देवांश दांडेलनं आणि ती 50ची क्लिप देखील पीटीसीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली युट्यूब वरती, तुम्ही जरूर पाहू शकता. आणि जर तुम्हाला देवांश तांडेलची फलंदाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पण तो मैदानामध्ये आता समीर आवस्कर हा खेळाडू देखील बाद झालाय. बघा टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षकांकडून. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या हितेश इलेव्हन कुंभारआळी संघाला. एकोणतीस चेंडू आणि 30 धावांची गरज. आता या क्षणाला मोठा फटका खेळण्याची गरज होती का हा प्रश्न पडला असेल. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो तुम्ही जेव्हा प्रेशर झेलायला शिकाल तेव्हा तुम्ही एक मोठे क्रिकेटर व्हाल, तुम्ही मोठे खेळाडू व्हाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला विराट कोहली हा कॅप्टन म्हणून मोठ्या नावारूपाला आला. त्याने सातत्याने प्रेशर मॅच मध्ये रन चेसिंग मध्ये भारतीय संघासाठी धावा केल्या, म्हणून त्याचं नाव देखील मोठ्या गर्वानं घेतलं जातं. तशा तुम्हाला इनिंग इथे साकाराव्या लागतील. नवीन खेळाडू प्रवीण म्हात्रे, बबलू हा खेळाडू मध्ये मैदानामध्ये आलाय. वडावचाच हा खेळाडू आहे आणि एका बाजूने रोहन म्हात्रे. आता हे दोन खेळाडू दत्तगुरु वडाव या टीम कडून खेळताना आपण सातत्याने या दोन्ही खेळाडूंना पाहिलं. आता एक मोठी त्यांना पार्टनरशिप करावी लागेल, कारण 29 बॉल मध्ये धावा करायच्या 30. प्रथमेश म्हात्रे इथे कमबॅक करत असताना पहिल्या बॉल होती विकेट त्याने मिळवून दिलाय. शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग आणि त्यानंतर पाहता शॉट थर्ड मॅन बागपोटला जाऊन कट करता प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. या स्पर्धेचा विचार केला तर आज बरंच काही घडलं. काल अबाव 90 रन्स सुशांत मोकलच्या टीम कडून आपण पाहिल्या आणि आज मात्र हा लो स्कोर असेल या सामन्यामधला आजच्या दिवसाचा. काल आपण 34 धावांचा देखील लो स्कोर पाहिला, पण तो आजचा हा लो स्कोर असेल. तो म्हणजे डीजे स्पोर्ट्स अँड स्प्रुवा 11 टीमचा. धावसंख्या आपण धावफलकावरती ती म्हणजे लागली गेली 8, गडी बाद झालेत 2. अजूनही विजयासाठी 28 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 28 चेंडू आणि 30 धावा. समीर पाटील वेस्टर्नच्या मागे आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश तयार. ओव्हर द विकेट समोर बबलूचा झेल पकडला गेला. एज अँड झेल कॅरी. बघा अजून एक धक्का. कमी धावा आहेत पण त्या धावा करण्यासाठी आता संघर्ष करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या हितेश इलेव्हन कुंभारआळी टीमला. देखील बाद झाला. कव्हर्सच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न पण एज लागली आणि प्रथमेशनं मात्र आता या षटकामध्ये कमालीचं कमबॅक केलंय. या षटकाचा एकंदरीत विचार केला प्रथमेशनं 3 चेंडू फेकले आणि 2 विकेट घेतल्या आणि 0 धावा खर्च केल्या. त्यामुळे येणारे बॉल असतील ते म्हणजे आता 27, धावा करायच्या 30. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज पारंगे. फणस डोंगरीचा हा खेळाडू सूरज पारंगे मैदानामध्ये आलाय. यावेळेस 5व्या क्रमांकावरती. बघा धावा कमी आहेत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला, टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर जेव्हा धावा कमी होत्या तेव्हा अनेक वेळा प्रेशर देखील वाढला होता फलंदाजांमध्ये. त्यामुळे हा प्रेशर आता झेलावा लागेल. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सेलिमिडॉपला क्षेत्ररक्षक या ठिकाणी गोलंदाज पोहोचले प्रथमेश आणि तदनंतर मात्र अजून एक सिंगल आली. आता 26 बॉल आणि 29 धावांची गरज. 26 चेंडू आणि 29 धावा. परंतु मैदानामध्ये एक चांगला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला रोहन म्हात्रे अजूनही तग धरून उभा आहे. आता तुम्हाला इथे रोहनला देखील बाद करावा लागेल, कारण तो जर जास्त काळ उभा राहिला तर या धावांचा पाठलाग तो करू शकतोय, एवढी क्षमता आहे त्याच्याकडे. त्यामुळे हा सामना खरं तर डीजे स्पोर्ट्स अँड स्प्रुवा टीमसाठी भरपूर कठीण झालाय आणि त्यांना मात्र भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करावी लागेल. प्रसाद पाटील आणि कंपनी जर पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या असत्या तर
एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. थोडासा कॉन्फिडन्स लेवल हा वाढला असता आणि आता देखील कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. ज्या पद्धतीने विकेट मिळवल्यात प्रथमेशनं. 26 बॉल आणि 29 धावा. सेन्सिबल खेळ बॅक टू द बॉलर खेळले. हलक्या हातानं मात्र अजून एक रन्स घेतली. हा खेळ तुम्हाला करावा लागेल. आपण पाहतो या सामन्यामध्ये तुम्हाला विजयासाठी. कारण जर का तुम्ही प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली, एक एक धाव घेण्याचा प्रयत्न केला तर प्रेशर हा वाढेल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. चला फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये. थोडीशी इजा झाली आहे, दुखापत झाली आहे खेळाडूला. प्रयत्न भरपूर चांगले केले प्रथमेशनं. आपल्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. 5 चेंडू त्याने आता फेकले आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 2 आणि 2 विकेट देखील बाद केले. जरा प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जल्लोष साजरा करा परंतु आपल्या पुरतं मर्यादित ठेवा. प्लीज सर्वांना विनंती आहे, आपण जल्लोष साजरा करा परंतु तो मर्यादित ठेवा. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार याची पण काळजी घ्या. बरेचसे आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. भरपूर चांगला सामना आता तुम्हाला पाहायला मिळतो. पण जेव्हा धावा कमी आहेत तेव्हा मात्र क्राऊडचा सपोर्ट देखील तुमच्यासाठी भरपूर महत्वाचा असेल. कारण तुम्हाला थोडंसं त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, तुम्ही थोडे मोटिवेट व्हाल. परंतु मी नेहमी सांगतो या क्रीडांगणाचा एक इतिहास आहे योगेश मडवी. खरं तर रायगडमध्ये असा कोणता मैदान असेल ज्या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी जास्त असेल तो मैदान आहे तो म्हणजे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिका. जेव्हा जेव्हा ग्रामीणच्या मॅचेस इथे झाल्या, जेव्हा जेव्हा तालुका गटाच्या स्पर्धा इथे झाल्या तेव्हा मोठा उदंड प्रतिसाद हा या प्रेक्षकांनी दिलाय. आजही खूप मोठ्या संख्येने कोविड ची मोठी महामारी देखील आहे त्यामुळे देखील प्रेक्षकांची गर्दी आज कमी आणि आज वीकडे आहे. विकेंड असं तर भरपूर या ठिकाणी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळाला असते. कारण ज्या पद्धतीने काल आपण प्रेक्षक पाहिले आज थोडीशी कमी आपण गर्दी पाहतोय. तर कॅमेरामॅनला देखील विनंती आहे आपण या सामन्याकडे लक्ष केंद्रित करा. तर 5 बॉल झालेत आणि आता धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 10. अजूनही 28 धाबांची गरज. येणारे 25 बॉल आणि 28 धाबा. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज पारंगे हा फलंदाज तयार. ओव्हर द विकेट प्रथमेश. अकुट टप्प्याचा बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलंय. फक्त 2 धावा खर्च करत या खेळाडूनं 2 विकेट घेतल्या आणि आता मात्र रोमांचकता वाढवली या सामन्यामध्ये. 24 बॉल आणि आता 28 धाबांची गरज. 24 चेंडू आणि 28 धाबा. मी डीजे स्पोर्ट्स आणि स्प्रुवा टीमला विनंती करतो आपण कमी वेळ घ्या आणि इनिंग समाप्त करा कारण अजून एक सामना आपल्याला इथे कव्हर करायचा आहे आणि त्यानंतर माझा थोडासा प्रॅक्टिस साठी टाइम मिळेल आमच्या कोलीवाडा टीमच्या सर्व खेळाडूंना कारण हे होम ग्राउंड. सुयश भट यांच्याकडून खरं तर सूरज पारंगे या फलंदाजाला प्रत्येक बाउंड्रीसाठी 200 रुपये पारितोषिक आलंय. फणस डोंगरीचा हा खेळाडू आपण ओमकार हरपलला पाहिला या क्रीडांगणावरती खेळताना. तो थोडा अपयशी ठरला. लगातार 2 सामने त्याला पराभवाला सामोरं जावं लागले. त्याचं अस्तित्व संपलं या स्पर्धेमध्ये. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं अभिषेक खातू त्याने लगातार 2 सामने जिंकले. टॉप 6 मध्ये त्याने प्रवेश केलाय. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण केलंय स्वतः संघनायक प्रसाद पाटील. या षटकामध्ये त्याला कमबॅक करावं लागेल कारण 24 बॉल मध्ये 28 धावा. आठवावं लागेल तुम्हाला अभिषेक खातूचा षटक. आठवावं लागेल का ज्या पद्धतीने कुणालला फेकलं षटक तसंच तुम्हाला गोलंदाजी या मैदानात करावी लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे आणि हा सामना देखील आता थोडासा रंगतदार होत चाललाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा प्रथमेशने त्याच्यामध्ये रंग भरला. फक्त 2 धावा दिल्या. आता प्रसाद पाटील गोलंदाजी मार्गवरती. समोर तुम्ही पाहता या ठिकाणी रोहन म्हात्रे या खेळाडूला. ओव्हर द विकेट प्रसाद तयार. हलक्या हाताने बॉलला खेळून काढला. पॉइंट मध्ये फिल्डिंग चांगली आहे. थोडासा वेगवान व्हायला हवा होता. 1 धाव मात्र मिळाली या बॉलवरती आणि या एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे रोहन म्हात्रे या खेळाडूनं. रोहनला जरूर ज्ञात आहे रोहन या इनिंगला कशा रीतीने पुढे घेऊन जाईल. चांगला खेळ तो मैदानामध्ये करतोय. सिंगल डबल्सने देखील आपण विजयासमी पोहोचू शकताय त्यासाठी हा प्रयत्न चालला रोहन कडून. येणारे बॉल असतील आता 23 धावा करायच्या. 23 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला विकेटवरती भर द्यावा लागेल. डीजे स्पोर्ट्स अँड स्प्रुवा टीमला बघा धावा कमी आहेत तरी त्यांना माहिती आहे हे मैदान असं आहे. तुम्ही जर का प्रयत्न केले तर तुम्हाला यश देखील मिळेल. त्यामुळे हे प्रयत्न करतायत डीजे स्पोर्ट्स अँड स्प्रुवा टीमचे सर्व खेळाडू. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये बदल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये प्रथमेश आहेत. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल.
आणि तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. वेगवान बॉल होता, परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू. 22 बॉल आणि 27 धावांची गरज. 22 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण मैदानामध्ये आल्या. मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवावं लागेल आणि तुम्हाला एक एक धाव ही रोखावी लागेल या सामन्यामध्ये. थोडंसं प्रेशर क्रिएट करण्यासाठी हितेश 11 कुंभार आणि संघावरती. गोलंदाज प्रसाद पाटीलचा पुढचा बॉल, खूप चांगला फटका, शॉट सिलेक्शन चांगला आहे, सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण दोन्ही खेळाडूने केल्या. 22 बॉल मध्ये 27 धावा होत्या. आता 21 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 21 बॉल आणि 25 हे समीकरण मैदानामध्ये आलंय. हळूहळू हा संघ मात्र आता पुढे चाललाय, डावाला पुढे होत चालले दोन्ही खेळाडू. सूरज पारंगे आणि एका बाजूला तुम्ही पाहताय रोहन म्हात्रे. 21 बॉल आणि 25 धावांची गरज. आता हा सामना देखील तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत जाताना पाहायला मिळेल. अखूट टप्प्याचा बॉल सूरज पारंगीने उडवलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार 6 धाब्यासाठी हा षटकार. वीस बॉल आणि 19 धावा. विजय स्पोर्ट्स बुवा 11 टीमच्या त्या प्रेक्षकांमध्ये आता निरव शांतता, कारण हा षटकार बरंच काय सांगून गेलाय आणि तो देखील प्रसादच्या आगेस. आणि त्यानंतर मात्र हा प्रत्युत्तर. तर खेळाडू बाद सूरज पारंगे हा खेळाडू इथून बाद होईल. सूरज म्हात्रे हा खेळाडू आता मैदानामध्ये आलाय, नवीन खेळाडू. 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या आपण पाहिली 19 बॉल आणि 19 धावांची गरज. प्रसाद पाटील षटकार जरूर दिला, परंतु कमबॅक देखील केला, चांगलं प्रत्युत्तर दिलंय. शेवटचे 19 बॉल आणि 19 धावांची गरज. या षटकातला हा शेवटचा बॉल असेल आणि समोर आता सूरज म्हात्रे हा खेळाडू. 19 चेंडू आणि 19 धावा, रन बॉल इक्वेशन. त्यामुळे इथे प्रत्येक धाव भरपूर महत्वाची असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि ती रोखावी लागेल तुम्हाला, कारण 19 चेंडू मध्ये 19 धावा म्हणजे एका षटकाचा खेळ देखील आहे. आपण पाहिला ज्या पद्धतीने बॅटिंग केली प्रमोद जमदाडे या फलंदाजाने. हरीश गावंडच्या आगेस 3 षटकार 1 चौकार आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी. आणि मग तो सामना शेवटच्या जोडीवरती आला 10व्या आणि 11व्या क्रमांकावरती. आणि 2 बॉल मध्ये 3 चेंडू मध्ये 6 धावा असताना तो लगावलेला चौकार आणि नंतर 2 चेंडू मध्ये 2 धावा असताना मात्र 5व्या बॉलवरती केलेल्या 2 धावा. तिथून मात्र टॉप 6 मध्ये गेला संघ आरबी 11. गुड कमबॅक. शेवटचा बॉल निर्धाव. आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण विचार केला, धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 4 गडी बाद 19 धावा. गावागावात होते या चर्चा.
थँक्यू. तर 18 बॉल आणि आता 19 धावांची गरज. आणि उद्याचे लॉर्ड्स स्वप्नील म्हात्रे आणि लल्ला भास्कर. उद्याचे लॉर्ड्स तुम्हाला आम्ही नक्कीच व्हॉट्सअपवरती पाठवू, कारण ज्या पद्धतीने क्रमवारी असेल ABC टॉपर आणि लुझरमध्ये आम्ही जो स्टार्टिंग तो जो नियम बनवला त्या नियमानुसार मध्ये उद्या सामने खेळले जातील. 18 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. अठरा बॉल आणि 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज तयार होतोय प्रथमेश. इथे इनसाइड आउट. यावेळेस तुम्ही पाहता रोहन मात्रेचा क्लास, लाजवाब फटका. बॉल मात्र गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या लगत. पंचांचा इशारा येईल. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. विकेटवर थांबला आणि खेळला देखील, संघर्ष देखील केला आणि त्याच्या बॅटमधून आता हा षटकार. आता बॉल आहे 17, धावा करायच्या त्या म्हणजे 13. 17 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. जो प्रथमेश ज्याने 2 धावांचं षटक फेकलं होतं त्याच्या अगेन्स्ट हल्ला बॉल. कट केल्या बॉलला. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने बघा. विकेट किपर देखील अतिशय चाणाक्ष झोपून राहिला आणि डायरेक्ट हिट करण्याची संधी निर्माण करून दिली क्षेत्ररक्षकाला, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिला हा खेळाडू. येणारे बॉल नसेल 16 आणि धावा करायच्या 13. 16 चेंडू आणि 13 धावा. बघा हे फटके लेदर क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाच्या बॅटमध्ये आपण नेहमी पाहतोय, तसा हा फटका होता रोहनचा. चांगल्या पद्धतीने खेळून काढला त्याने. प्रथमेश पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्हचा हा फटका सिंगल पूर्ण केली आहे आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. आता गरज असेल शेवटचे 15 बॉल आणि 12 धावांची गरज. 15 चेंडू आणि 12 धावा. 15 बॉल आणि आता 12 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. खूप चांगला संघर्ष आणि चांगलं कमबॅक या ठिकाणी करत असताना प्रथमेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस गुडघा टेकलाय आणि तुम्ही पाहताय हा व्हाईट बॉल देखील आहे. 15 बॉल आणि आता 11 धावांची गरज. आमचे चहावाले काका यांचं देखील खरं तर मी अभिनंदन करेल, कारण मराठी माणूस आहे. आपण व्यवसाय करा, जरूर प्रगती होईल. आणि इथे मात्र आता पाहतो आपण हा व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र समीकरण बनले 15 चेंडू आणि 11 धावांची गरज. प्रथमेश राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज होते सूरज म्हात्रे. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. बघा षटकार आल्यानंतर मात्र प्रचंड धावगती वाढवली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश म्हात्रे हा गोलंदाज. 14 बॉल आणि आता 11 धावा. 14 चेंडू आणि 11 धावा. या षटकातील हे 2 चेंडू. मागचा सामना आपण पाहिला 12 बॉल 12 असताना मात्र शेवटपर्यंत संघर्ष पाहिला आपण. इथे पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा हा फटका. सिंगल अतिशय वेगानं पूर्ण केली आहे. दुसरी धाव होईल का, तर इथे नकार दिलाय. आता बॉल असेल 13 आणि धावा करायच्या 10. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. भरपूर चांगल्या पद्धतीने खेळ केला रोहन म्हात्रे या खेळाडूनं. समीर आवस्कर जो संघनायक होता त्याच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा होती, परंतु तो मात्र सपशेल अपयशी ठरला. परंतु सलामीला आलेला रोहन म्हात्रे त्यांनी खूप चांगली एक कामगिरी केली आहे. तर 13 बॉल आणि आता 10 धावांची गरज. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानातील सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉलला हलक्यातनं ड्राईव्ह केला लॉंग इथे मिड ऑफच्या दिशेने, शॉर्टेक्सच्या कव्हर दिशेने. त्यानंतर सिंगल आली. आता 12 बॉल 9 धावांची गरज. एक सूचना आली बघा, आमचे प्रेक्षक जे त्या डोंगरावरून सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे. त्या रॅलिंगच्या खाली जे प्रेक्षक बसलेत अगदी कडोक एकदम अतिशय जवळ बसलेत, त्यांना विनंती आपण थोडे मागे बसा. रेलिंग जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडं आपण मागे बसा. जर का 6चा बॉल आला तर तुम्ही झेल पकडा देखील जाल आणि मग वेगळंच काहीतरी घडेल. तर प्लीज आपल्याला विनंती, आपण आपल्या जीवाची काळजी घ्या आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या. ही सूचना मात्र आता आमच्या आयोजकांकडे द्या, तरी आपण या सूचनेकडे लक्ष द्या.
तर एक प्रेक्षक आहेत सुज्ञ, ते उठलेत, तर बाकीच्यांना विनंती आपण देखील सहकार्य करा. तर 12 बॉल आणि आता 9 धाबांची गरज. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. खरं तर आपण पाहतो, खरं तर योगेश मडवी जे नेहमी डोंबिवली, बदलापूर आणि मलंगर परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी असतात, परंतु आज आमच्या विनंतीस मान देऊन या पेनच्या स्पर्धेमध्ये देखील दाखल झालेत. आणि जर का विचार केला योगेश मडवी, खरं तर रायगड जिल्ह्यातील नंबर 1 हे मैदान आहे. भरपूर चांगली आउटफील्ड या क्रीडांगणाची आहे. त्याचबरोबरीने प्रेक्षकांसाठी बसण्याची आसन व्यवस्था देखील तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीची आहे. विकेट जर पाहिली, आम्ही पहिल्या देखील म्हटलं, दुबई कतारमध्ये जेव्हा आपले खेळाडू खेळायला जातात तेव्हा तिथे जशी विकेट आहे तशी विकेट आहे, टर्फ विकेट आहे. मैदानामध्ये थोडासा ग्रास आहे, परंतु जेव्हा बॉल लँड होतोय जमिनीत तेव्हा झटकन स्किड होतो आणि वेगानं निघून जातोय. त्यामुळे कधी कधी टायमिंग चुकतोय फलंदाजा, परंतु या विकेटचा जो अभ्यास करेल, या विकेटवरती जो पाय ठेवून उभा राहील तो यशस्वी देखील ठरलाय खेळाडू. आपण पहिल्या दिवशी 50 केली होती देवांश तांडेलनं या क्रीडांगणावरती. आता 12 बॉल 9 धावांची गरज. प्रनिल म्हात्रे हा गोलंदाज, कानोबा गावचा हा खेळाडू. आपण पाहिला वाशी विभाग संघटनेमधला अजून एक हा खेळाडू, भरपूर चांगला खेळ त्याच्याकडून होता. आपण पाहिला प्रनिलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. 12 बॉल आणि 9 धाबा. आणि त्याच्याच विभागातला हा रोहन म्हात्रे, भरपूर टॅलेंट आणि गुणवत्ता भरलेला हा खेळाडू रोहन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. हा टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेलाय, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. पूर्णपणे सामन्याची जबाबदारी मात्र रोहननं आपल्या खांद्यावरती घेतली आणि मात्र हळूहळू हा आपल्या संघाला पुढे घेऊन चाललाय. आता येणारे बॉल असेल 11, धावा करायच्यात 8. 11 चेंडू आणि 8 धावा. तर हरीश गावण कॅप्टन, आपण देखील उपस्थित राहायचा पुढच्या लढतीसाठी. त्यानंतर आम्ही विनर विपक्ष समीर अँड स्ट्रिझा 11 संघासोबत एक सामना खेळणार आहोत. शपथ झालेत भरपूर सूरज. त्यानंतर मात्र हा बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चाललाय. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. त्यामुळे येणारे बॉल असेल 11, धावा करायच्या 7. 11 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. 11 बॉल आणि आता 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. राऊंड विकेट पर्यंत तयार. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आणि वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आलाय. 10 बॉल आणि आता 7 धावा. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एक बॉल डॉट फेकावा लागेल. एक रन साठी मात्र झगडावा लागेल समोर फलंदाजी करणाऱ्या टीमला विजयासाठी. कारण इथून जर तुम्ही जिंकला तर तुमचा पुढचा प्रवास सुकर होईल. अजून एक तुम्हाला सामना खेळण्याची संधी मिळेल. जर का पराभूत झाला तर तुम्हाला स्पर्धेला खरं निरोप द्यावा लागेल. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस हा वाईट बॉल. या षटकामध्ये फक्त एक बॉल, 2 चेंडू फेकलेत लीगल आणि बाकी वाईट बॉल. त्यामुळे आता समीकरण आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. 10 बॉल आणि 6 धावा. नाहीतर चांगला फटका लॉंग ऑफ दरम्यान खेळून काढला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन्स आली आहे आणि 1 रन्सने मात्र समीकरण बनलंय 9 चेंडू 5 धावांची गरज. 9 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रोहन म्हात्रेनं संपूर्णपणे जबाबदारी घेतली आणि आपल्या संघाचा त्याने डाव सावरला. भरपूर चांगली इनिंग त्याने साकारली या सामन्यामध्ये. 9 बॉल आणि आता 5 धावा हे समीकरण आलंय. प्रणितला कमबॅक करावा लागेल. रोहनचं विकेट भरपूर महत्वाचं आहे आणि रोहन मात्र शांत आणि संयमानं खेळतोय. बघा डोक्याचा वापर करतो, थंड डोक्यानं तो डोक्याने खेळतोय आणि एका धाब्याचा संग्रह करत मात्र आता तो विजयाच्या समीप चाललाय. शेवटचे बॉल असेल 8, धाबा करायच्या 4. 8 चेंडू आणि आता 4 धाबांची गरज. सूरज मात्रे वारंवार अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतो, त्याला अपयश आलंय. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र अतिशय शांत दिमागानं खेळत चाललाय रोहन म्हात्रे हा खेळाडू. 8 चेंडू आणि 4 धाबा. 2 डॉट बॉल झाले तर मात्र थोडासा कमबॅक करू शकेल. जर तरला महत्व नाहीये. तुम्ही खेळ पाहता, या वर्तमान स्थितीमध्ये जो चांगला खेळ करेल तो असेल विजयी. इथे सेन्सिबल क्रिकेट हा विजयी फटका आणि यावेळेस मात्र सूरजच्या बॅटमधून आला हा चौकार आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजे हितेश 11 कुंभाराळी संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक डीजे स्पोर्ट्स.
समीर आबसकर आणि हरेश गावण माफी असावी दोन्ही टीमचे कॅप्टन. मॅन ऑफ द मॅच या लो स्कोरिंग सामन्यामध्ये 4 विकेट घेणारा 2 षटकं फेकणारा अलंकार वास्कर ठरलाय सामनावीर. चला अलंकार आपण यायचा लो स्कोरिंग मॅच होती आणि त्याने 2 षटकामध्ये 4 गडी बाद केलेत आणि हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. समीर आवासकर आपण त्वरित यायचा टॉससाठी आणि एका बाजूला हरेश गावण या दोन्ही संघनायकांना मी टॉससाठी इथे विनंती करतोय. सुशांत मोकल या आपण व्यासपीठावरती शेवटचा सामना आणि शेवटची लढत. सुशांत मोकल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. तर टॉस साठी येतील हरेश आणि एका बाजूला असेल समीर आवासकर. मॅन ऑफ द मॅच अलंकार वास्कर. हॅलो. तर आमचे सत्यदादा यांच्या शुभ हस्ते मी इथे टॉस करतोय. आजच्या दिवसातील लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना. 2 दिवसामध्ये आपण 10 सामने पाहिले आणि